रोहित पवार यांनी आज अजितदादा यांचा अपघात झालता की घातपात ह्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी यामध्ये ठणकावून सांगितलं की 100% हा घातपात झाला आहे आणि या घातपातामागे प्रफुल्ल पटेल आणि नरेश अरोरा असण्याची दाट शक्यता आहे. जे त्यांनी आज प्रेझेंटेशन केलं त्यानुसार प्रफुल्ल पटेल जे पूर्व विदर्भातील एक नेते आहे, त्यांच्यामुळे दादा जे आदल्या दिवशी बारामतीला जाणार होते, ते त्यांना जाता आलं नाही. त्यांनी अचानकपणे एक फाईल दादांकडे पाठवली आणि त्या फाईलचे जे प्रोसिजर होते ते करण्यामध्ये दादांचा वेळ वाया गेला आणि त्यामुळे जे आदल्या रात्री अजितदादा जाणार होते बारामतीला, ते जाऊ शकले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना विमान बुक करायला लागलं, विमानांनी जावं लागलं. दुसरीकडे नरेश अरोरा यांचंही कॉन्ट्रॅक्ट अजितदादा आता बंद करणार होते, जे 200-300 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट होतं. कारण दादांचं म्हणणं होतं, की आम्हाला राजकारण चांगलं जमतं, कुणाची सल्ल्याची गरज नाही आहे, तुम्ही फक्त सर्व्हे करा. याशिवाय भारतात विमानं दुरुस्ती करणाऱ्या 2च कंपन्या आहे, एक चेन्नईला आहे आणि दुसरी मुंबईला आहे. मुंबईला जी कंपनी आहे ती प्रफुल्ल पटेल यांची कंपनी आहे आणि त्यामुळेच ह्या विमानामध्ये जे तांत्रिक बिघड झाले त्याला कुठेतरी ते कारणीभूत आहेत. या विमानामधील जे ट्रान्सपॉन्डर होतं ते बंद होतं, ज्यामुळे जे सिग्नल असतात ते भेटणं कुठेतरी अवघड झालं होतं. त्याचबरोबर ह्या विमानामध्ये जे फ्युएलचे टँक ठेवले होते एक्स्ट्रा 50 लिटर, ते ठेवण्याचीही परवानगी DGCA देत नाही, परंतु या विमानामध्ये ते ठेवले होते. कुठेतरी VSR कंपनी पण याला कारणीभूत आहे. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल आणि नरेश अरोराही असू शकतात, असं संशयाची सुई रोहित पवार यांनी आपल्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये व्यक्त केली. काय वाटतं तुम्हाला ह्याबद्दल? कमेंट करा.